brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीने जन आक्रोश मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. बाबा पेट्रोल पंपाजवळ असणाऱ्या संघाच्या कार्यालयावर हा मोर्चा काढला जाणार आहे. प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र आणि वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. परंतु संघाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी एवढी आक्रमक का झाली आहे? प्रकाश आंबेडकर हे सुद्धा आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी का करतायत? यावरून चर्चा आता सुरू झाल्यात. तर प्रकरण सुरू झालं होतं ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून, जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक महाविद्यालयात सदस्य नोंदणीसाठी आले होते. कॉलेजच्या गेटवर RSSचे स्वयंसेवक नोंदणी करत असल्याचं वंचितच्या कार्यकर्त्यांचं लक्षात आलं. तेव्हा गोंधळ सुरू झाला. त्यावेळी काय घडलेलं होतं, ज्यावरून वाद सुरू झाला, ती घटना नेमकी काय होती, त्याचाही व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. मंदिराच्या बाहेर करा तुम्ही सिक्युरिटी गार्ड कुणी घेतली? राष्ट्रपती शब्द तुम्ही RSSच्या नोंदण्या तुम्ही विद्यार्थ्यांना घेता काय? तिकडं त्यांना शिक्षण करू द्यायचं काय? धार्मिक संघटनेमध्ये घ्यायचं त्यांना? परमिशन कोणी दिली? त्यानंतर कोणत्या बी कॉलेजच्या दरवाजावर तुम्ही दिसले नाही पाहिजे. सांगू राहिलं तुम्हाला, मंदिरा बाहेर करा, म्हणायचंय करा. हे धार्मिक संघटन इथं चालू देणार नाहीये. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बनलेलं कॉलेज असतं, तिथं येऊन तुम्ही धर्म शिकू नका त्यांना. इथं तुम्ही दिसले नाही पाहिजे. कुठं सांगू लागलो तुम्हाला, विद्यार्थ्यांसाठी काहीतरी काम करा. कॉलेजचे यांना परमिशन दिली का तुम्ही? गेटच्या तुमचा हे प्रेमाच नाही का? इथं उद्या टपरी टाकू देता का तुम्ही? हे टपरीपेक्षा घातक विष विकू लागले, माहिती का तुम्हाला? परवानगी नाही असं सांगा ना तुम्ही म्हणाले काय तिकडे बसायला पाहिजे? तुम्हाला धार्मिक संघटन वाढवायचंय का इथं? हे म्हणजे कॉलेजने आम्हाला परमिशन दिली. टपरी लागन इथं दारू विकते, हे विष त्याच्याहून घातक विषय हे RSSचं विष त्याच्याहून घातक. हे कसं काय बसलं इथं? हे बसलं कसं काय इथं? हे इथून घेऊन जा तुम्ही रस्त्यावर बसले समजा रस्त्याचा, मग रस्त्यावर आम्ही हाणून त्यांना असं म्हणताय. कायद्यानं काय आपल्याला त्यांच्यासाठी नाही का कायदा? हो, मग जर घेतली नसेल. या देशामध्ये RSS वर 4 वेळेस बंदी आलेली सर. मी काय म्हणतो, 4 वेळेस बंदी आलेली आहे आणि ते RSSचं संघटन आम्ही वाढू देणार नाही. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये वंचितचे संभाजीनगर शहराध्यक्ष राहुल मकासरे यांनी संघाचा स्टॉल बंद पाडल्याचं दिसून येत आहे. परवानगी नसताना संघाच्या स्वयंसेवकांनी नोंदणी केल्याचा वंचितचा आरोप आहे. संघाकडे आमचं नेहमी बघण्याचं दृष्टिकोन हे संशयास्पदच राहिलं होतं आणि संशयास्पदच्या पुढे जाऊन आम्ही नेहमी म्हणत आलोय की हे जे पद्धतीने काम करतात ते इल्लीगल आहे. इल्लीगलपेक्षा त्याच्याहून महत्त्वाचं की ते गैरकानूनी सुद्धा आहे. ज्या पद्धतीने RSSच्या दसऱ्या पूजेला शस्त्राचे पूजन होतं, ज्या पद्धतीने अजूनही ते कुठल्या सेक्शनखाली रजिस्टर्ड आहेत, ते कुठल्या नावाखाली मोबिलायझेशन करतात, ते जो फंड उभवतात त्याच्यावरती टॅक्सेस देतात का, तो जो फंड उभा करतात त्या टॅक्सेसची पोचपावती किंवा आकडे तरी इन्कम टॅक्सला कळतो का? एवढ्या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांवरती कोणीच बोलत नसताना ही संस्था लिगल कशी, हा एक मोठा प्रश्न सर्वांनाच उभा राहतो. मोर्चाची परवानगी येऊ का न येऊ, मोर्चा तर निघणार आहे. पण दुसऱ्या बाजूला पोलिसांनाच जर इतके लिगल कारवाई करायची असेल तर ज्या संघटनेच्या विरुद्ध आम्ही कारवाई करतोय आणि मोर्चा काढतोय ती संघटना जरा लिगल आहे का लोकांना सांगावं एकदा. मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडीचे सगळे राज्याचे पदाधिकारी, तसंच राष्ट्रीय लेवलचे पदाधिकारी, सगळे ज्येष्ठ नेते आणि त्याच पद्धतीने खास करून युवक बांधव हे मोर्चामध्ये असणार आहेत. आणि औरंगाबादमध्ये मोर्चा असल्यामुळे लोकल टीम्स तर पूर्ण ताकदीने उतरतील. परंतु या घटनेनंतर संभाजीनगर पोलिसांनी राहुल मकासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीने पोस्ट करून राहुल मकासरे यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध केला. त्यानंतर वंचितचे कार्यकर्ते आणखी आक्रमक झालेत. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली त्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. त्यामुळे त्या प्रकरणामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.